शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर राज्यातल्या राजकारणाने पुन्हा भडका घेतलाय। सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर जोरदार तोफा डागलेल्या आहेत। तर राज्यभरात शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी कारवाईच्या विरोधात आंदोलनं केली। एकंदरीतच राज्यात पेटलेला राजकीय वणवा लवकर शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानावर ईडीने धाड टाकल्याची बातमी समजल्यानंतर अनेक शिवसैनिकांनी राऊतांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली। निवासस्थानाबाहेर ठिय्या देत शिवसैनिकांनी राऊतांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली। तर दुसरीकडे राज्यभरातही शिवसैनिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरले। केंद्र आणि राज्य सरकारच्या दडपशाहीला शिवसेना घाबरणार नसल्याचं नेत्यांनी स्पष्ट केलं। तुम्ही मला जेव्हा प्रश्न विचारता त्यावेळेला न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप होतो आणि म्हणून त्याच्यावरती वारंवार स्वतः खासदार संजय राऊत यांनी रोज स्टेटमेंट केलेली आहेत, सांगितलेलं आहे, ते त्याला सामोरे जात आहेत। त्याच्यापेक्षा काही वेगळं भाष्य मी करणं योग्य होणार नाही असं मला वाटतं। मला असं वाटतं की या सगळ्या विषयांवरती ते स्वतः समर्थपणाने मुकाबला करतायत आणि त्यांच्या वकिलांनी त्याच्यावरती भाष्य करणं योग्य राहील। ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये शासकीय यंत्रणांचा जो सुळसुळाट झालाय तो फक्त यांच्या दबावाला बळी न पडणाऱ्या लोकांवर होतोय हे मात्र स्पष्ट आहे। मुळामध्ये जर तुम्ही मागचे पण जराशे दाखले घेतला तर छगन भुजबळांना इतका त्रास दिला की ते जेलमध्ये राहिले, पण तेच छगन भुजबळ क्लीन चिट म्हणून बाहेर आले, न्यायालयाने नंतर दिलं। म्हणजे हा सगळा जो चाललाय देशात महाराष्ट्रात ते सगळं आपण बघतोय। ईडी भाजपचा राजकारणातला साथीदार आहे। मराठी माणसाला त्यांना फक्त त्रास द्यायचा आहे, त्यांना राजकीय विरोधकांना खच्ची करायचं आहे। याच एका उद्देशाने ईडीचा कारभार आणि सीबीआयचा कारभार, इन्कम टॅक्सचा कारभार चालू आहे। शिवसेना आणि शिंदे गटातला संघर्ष शिगेला पोहोचलाय। शिंदे गटावर संजय राऊत द्वेषाने तुटून पडत होते, त्यामुळे संजय राऊतांवरच्या कारवाईनंतर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं होतं। कर नाही त्याला डर कशाला असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। ईडीची चौकशी सुरू आहे, त्यांची चौकशी होऊ द्या आणि बघा, ते तर म्हणालेत ना मी काय केलेलं नाही, तर कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे। त्यांची चौकशीला ते सामोरे जाणार बोलत होते। आज चौकशी होऊ द्या, त्याच्यातून काय पुढे येईल ते तुम्हाला कळेलच। कोणावर कारवाई होऊ लागली दुसऱ्याने खुश व्हायचं असं कधी राजकारण नसतंय। माझ्या माहितीप्रमाणे जी काही असेल ती कारवाई कायद्यानुसार करू लागले आणि कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्याच्या पुढे जाऊन काही ईडी करत असेल तर मग चूक आहे। परंतु ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप आहे, ज्या पद्धतीने त्यांची चौकशी, मला वाटतं अनेक त्याचे काही बाकीचे धागेदोरे त्यांना मिळालेले आहे आणि त्यानुसार ईडी कारवाई करू लागली। ईडीची फार मोठी आता चौकशी होते आणि त्यांच्या घरी ईडीचे अधिकारी बसलेले आहेत। संजय राऊतांबद्दल काय म्हणा? याच्यावर मी काय कमेंट्स करणार? कारवाई झालेली आहे, त्यांना अटक आहे याच्यावर मी काही बोलणार नाही। बघू काय होतं पुढे जेव्हा केव्हा बोलायची संधी येईल तेव्हाच बोलले, आज नाही बोलणार। महाविकास आघाडीतला मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं संजय राऊतांची पाठराखण केली आहे। केंद्रीय यंत्रणा भाजपच्या गुलाम झालेल्या असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीकडून देण्यात आली। तुम्हाला माहिती आहे की पाठीमागच्या काळामध्ये अनेक जणांना ईडीच्या नोटिसा वगैरे आलेल्या होत्या। वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यांना स्वायत्तता दिलेली आहे आणि त्यांना चौकशीचा अधिकार दिलेला आहे। त्या मग इन्कम IT असेल, ईडी असेल, CBI असेल किंवा राज्य सरकारच्या ACB असेल, CID असेल, पोलीस क्राईम असेल, ह्या सगळ्या वेगवेगळ्या विभागामध्ये काही जर तक्रारी आल्या तर त्याच्याबद्दलची चौकशी करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाच्या बाबतीमध्ये आहे। आता हे नक्की काय झालेलं आहे, त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा का सारखे येतात, त्याच्याबद्दल जास्त अधिकारवाणीनं राऊत साहेबच सांगू शकतात। नाही, ते अपेक्षित होतं खरं म्हणजे। आता आपण जिथे उभे आहोत या ठिकाणी किती वेळात दाढी पडलं मोजता येत नाही, एवढ्या वेळा या डिपार्टमेंटची त्या डिपार्टमेंट 2-3 वेळा आहे मुंबईला काही, तर तो त्यांच्या त्या तपासाचा तो भाग आहे। बघा, एक पॉलिसी त्यांनी डिसाईड केलेली आहे की
केंद्र सरकारच्या देश विकणाऱ्या धोरणाच्या आणि संविधानिक व्यवस्था संपुष्टात आणणाऱ्या सरकारच्या नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात कोणी जो बोलेल त्याच्या विरोधात आम्ही केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून कारवाई करू, अशा पद्धतीचं एक धोरण जे इंग्रजांनी आणलं होतं त्याची अंमलबजावणी केंद्रातलं भाजपचं सरकार करते आहे. 2019 मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर संजय राऊत आणि भाजप दरम्यान रोज चकमकी झडतायत. भाजपच्या नेत्यांवर संजय राऊत जोरदार हल्लाबोल करत असतात. मात्र आता संजय राऊत कारवाईच्या जाळ्यात अडकलेले आहेत आणि भाजपच्या नेत्यांनी ही संधी साधत राऊतांवर जोरदार निशाणा साधलाय. तुम्ही अगर काहीच केलं नाही, तुम्हाला अगर तुम्ही त्या पत्राचाळ असेल किंवा अन्य घोटाळ्यांमध्ये तुमचा काही संबंध नाही, तर तुम्ही 3-3 वेळा ईडीची चौकशी का चुकवतात? तुम्हाला अगर जे काय म्हणायचं आहे, तुम्हाला जे काय सत्य सांगायचं आहे, तुम्ही बाळासाहेबांच्या शपथा घेण्यापेक्षा तुम्ही जे सत्य आहे ते जाऊन ईडीला सांगितलं असतं तर आजची सकाळ खराब झाली नसती ना. कर नाही त्याला डर असण्याचं काय कारण? 3 दिवसापूर्वी जेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनी शिवसेना नेत्यांना बोलावलं त्यावेळेस ते का गेले नाहीत प्रश्नांची उत्तरं द्यायला? सकाळ दुपार संध्याकाळ पत्रकार परिषदा घेण्यासाठी शिवसेना नेत्यांकडे वेळ आहे, पण ईडीच्या गंभीर प्रश्नांना उत्तर देण्यासाठी शिवसेना नेत्यांकडे वेळ नाही. 1200 करोड़ का पत्राचाल घोटाला हो, वसई नायगांव में जो यूनिटेक PSCL बिल्डर का घोटाला हो, माफियागिरी हो, लोगों को धमकियां देना, जेल में डालना, जिस प्रकार से NVS सरकार ने महाराष्ट्र में भ्रष्टाचार का आतंक फैलाया था, अब संजय राउत को अपने भ्रष्टाचार का, माफियागिरी का, दादागिरी का हिसाब देना पड़ेगा. शिवसेना विरुद्ध शिंदे गट आणि भाजप यांच्यातला सामना आता दोन्ही बाजूंकडून अतिशय जोरदारपणे लढवला जातोय. ही राजकीय लढाई आक्रमकपणे लढवली जात असल्यानं आगामी काळात हा संघर्ष आणखी भीषण होत जाणार एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.